Welcome to Yogi Ram Podcast. We are excited to have Rupalji with us, an accomplished Vedic astrologer with over 20 years of experience. Rupalji has a deep, intuitive understanding of Vedic astrology and specializes in providing holistic insight to help guide you through life's most important challenges, whether it's love, family, dramatics, career choices, health, or material concern. Rupalji uses personalized birth chart reading to offer clarity, precise prediction, and empowering solution. Tune in as we dive into how Rupalji's wisdom can help you achieve balance, success, and fulfillment in all area of life. Very warm welcome, रूपल मैम, आपका योगीराम पॉडकास्ट में बहुत बहुत स्वागत है. थँक्यू. मला या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आमंत्रण केल्याबद्दल. Ma'am, moving to the first question, how did you first become interested in Vedic astrology? नमस्कार, मी डॉक्टर रुपल रापतवार. आता तर मी पीएचडी केले, पण ज्यावेळेला मी लहान होते त्यावेळेला मला एक इंट्युशन्स पॉवर्स होते किंवा बऱ्याच गोष्टी समजायच्या की ही गोष्ट नाही करायला पाहिजे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, किंवा लोकांना आजूबाजूला मी गाईड करायचे की तुम्ही असं नका वागू. पण आणि बऱ्याच लोकांचे मी ज्यावेळेला प्रॉब्लेम्स पण बघायचे ना, तर मला नेहमी वाटायचं की नाही, आपण काहीतरी करू शकतो. फायनान्शियली कोणाला सपोर्ट नाही करू शकत, पण मेंटली फिजिकली त्यांना आपण थोडंसं स्ट्रेस फ्री करू शकतो, असं काहीतरी काम करायचं, नेहमी असं वाटायचं. आणि त्यानंतर मला हळूहळू म्हणजे ऍस्ट्रोलॉजी काय आहे, कसं आहे, काय करायचं त्याच्याबद्दल मी माहिती घ्यायला सुरुवात केली. हळूहळू लोकांचे प्रश्न सोडवायला लागली. नंतर कळायला लागले की नाही, हे फक्त आपल्याला लोकांना फक्त सांगायचं नाही, तर आपल्या ह्याच्याबद्दल एज्युकेशन घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे मी म्हणतात ना, महर्षी कॉलेज आहे राजस्थानचं, तिथून प्रॉपर एज्युकेशन केलं मी. म्हणतात ना की डिप्लोमा केला, ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, परत मास्टर्स केलं आणि त्याच्यानंतर पीएचडी केली. म्हणजे मी प्रॉपर एज्युकेशन करून मी ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केल्या. कारण की त्याच्या मागचं कारण असं होतं की मला नुसतं गायडन्स नाही द्यायचंय, पण प्रॉपर गायडन्स द्यायचं, जेणेकरून एखाद्याचं भलं होईल, पण ऍटलिस्ट त्याच्यातून त्यांचं चुकीचं तरी होणार नाही. म्हणजे ही मनात एक हे होती की बाबा लोकांचं भलं करायचं. आणि त्याच्यानंतर मी हा सगळा जर्नी स्टार्ट केला आणि आज मला 20 वर्ष झाले की मी या प्लॅटफॉर्मवरती लोकांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात मदत करते. Great, ma'am. Ma'am, moving to next question, please explain the significance of birth chart. जन्म कुंडली बद्दल जे बेसिक आहे, जे लोकांना कळायला हवं, जेव्हा ते कुंडली स्वतःची नुसतं बघतात, त्याचं बेसिक नॉलेज असायला पाहिजे की ओके, आपल्याला असं असं आहे. अजून नाव वी कॅन गेट द गायडन्स ऑफ एक्सपर्ट. बरोबर आहे. की काय असतं माहितीये की ज्यावेळेला तुम्हाला तुमचं लाईफ जर्नी बद्दल विचार करायचा असेल, की लाईफ जर्नी इतकी छोटी नाही आणि बघायला गेलं तर तितकी मोठीही नाहीये. है ना, पुरेसा वेळ प्रत्येकाकडे नसतो. कारण की वेळ या म्हणतात ना की हल्लीच्या या दगदगीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेने टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी पाहिजे, जेणेकरून मी प्रॉपर वेने सगळ्या गोष्टी करू शकतो. तर त्यावेळेला तुमची कुंडली मॅटर करते. त्याच्यासाठी तुमचा डेट ऑफ बर्थ, टाइम, प्लेस ऑफ बर्थ ह्या सगळ्या प्रॉपर गोष्टी लागतात, की जेणेकरून तुमची अॅक्युरेसी 100% असते. म्हणजे जेणेकरून तुम्हाला फ्युचर गायडन्स पाहिजे किंवा करिअर पाहिजे किंवा कुठल्याही गोष्टी असतील, त्याच्यासाठी कुंडली तुम्हाला खूप जास्त रित्या तुम्हाला सपोर्ट करते. आणि काय माहितीये का की बऱ्याच वेळेला असं होतं की बाबा आपण युट्यूबवर बघतोय, या गोष्टी बघतोय आणि मग आपण थोडंसं नॉलेज घेऊन येतो आणि मग एखाद्या ऍस्ट्रॉलॉजरकडे जातोय. तर बऱ्याच वेळेला असं होतं की युट्यूबवर तुम्हालाही माहिती आहे की आजकाल की कशा प्रकारे सांगितलं जातं किंवा कशा प्रकारे भीती दाखवली जाते. तर ऍस्ट्रॉलॉजी तशी मुळात नाहीच आहे. ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय, तर माझी सेल्फ स्टडी. मला या जगात कसं वावरायचंय, मला काय करायचंय, मला काय पाहिजे है ना, त्याच्यासाठी मी काय करणार आहे, तर कुठल्या वेळी करायचंय, कधी थांबायचं आहे, कधी आपल्याला स्टार्ट करायचं आहे, कुठे फायनान्शियली आपल्याला इन्व्हेस्ट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी. म्हणजेच सेल्फ स्टडी करून आपण सगळ्या गोष्टी जर वेळेवर करायला लागल्या, तर डेफिनेटली एखाद्याची कुंडली कितीही खराब असली ना, तर त्याचा इफेक्ट त्यांना डेफिनेटली येतो, जेव्हा तुम्ही प्रॉपर वेने गो थ्रू करता, है ना. मॅम, याच्या कंटेक्स्ट मध्ये बर्थ चार्टची जर गोष्टी केली, अजून वैदिक एस्ट्रॉलॉजीची जर गोष्टी केली, तर काय काय मिसकन्सेप्शन आहे जे अजूनही लोकांना नाही माहिती म्हणा, या त्याच्याबद्दल त्यांना माहिती असायला हवी, बट येस, बिकॉज ऑफ XYZ रिझन हे एक मिसकन्सेप्शन आहे अजूनही. अजून लोक त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो. मॅम, याच्याबद्दल जे जे तुम्ही एन्काउंटर केले तुमचे 20 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये, तपस्यामध्ये, याच्याबद्दल मॅम सांगा प्लीज. ऍक्च्युली कसं आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की लोक विश्वास ठेवत नाहीत. ठीक आहे, आता जर बघायला गेलं तर आपण सूर्यचंद्र तारे हे जे काही आहे ते आपण आत्ता बघतोय, आत्ता लोक तिथपर्यंत पोहोचतायत, जात आहेत.
पण हा तुम्ही बघाल ना, तर आपल्या वैदिकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आधीपासून लिहून ठेवलेल्या आहेत. जसं सूर्य आणि चंद्र आपल्यावरती इफेक्ट करतो, कारण की सूर्य-चंद्र आपल्याला दिसतात म्हणून आपल्याला वाटतं की सूर्य इफेक्ट करतो. म्हणजे सूर्य जेव्हा सकाळी उगवतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक एनर्जी असते, राईट? आणि जसं मावळते तर तशी एनर्जी हळूहळू डाऊन होत जाते आणि चंद्र आला, है ना? मग त्यावेळेला आपण शांत वाटतं, हा रिलॅक्स करावं. म्हणजे जसं ग्रह असतात त्याप्रमाणे आपण आपले मुवमेंट स्टार्ट करतो. एक्झॅक्टली तसेच बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत, उरलेले 7 प्लॅनेट्स, ते सुद्धा आपल्या जीवनावर तितकेच इफेक्टिव्ह असतात. आणि या गोष्टी असतात की जेणेकरून जर हे 2 ग्रह इतके इफेक्टिव्ह असेल तर बाकीचे ग्रह सुद्धा आपल्यावरती इफेक्टिव्ह असतात. हा बऱ्याच वेळेला असं होतं की लोक चुकीच्या प्लॅटफॉर्ममध्ये काही ऐकतात किंवा चुकीच्या ज्योतिषाकडे गेलेले असतात, ज्यांनी फक्त बेसिक नॉलेज घेतले. त्यावेळेला असं त्यांना होतं, मिसगायडन्स होतं की नाही त्यांनी तर असं सांगितलं होतं. माझ्याकडे पण येतात लोक, त्यावेळेला असं होतं, प्रश्न असतात की तिकडे वेगळं सांगितलं गेलं, इकडे वेगळं सांगितलं गेलं. हा प्रत्येकाची म्हणतात ना, लर्निंग हे वेगळी आहे. पण बघायला गेलं तर त्याच्यातूनही तुम्हाला खूप उत्तरं सापडतात. तर याच्यासाठी माझ्याकडे जेव्हा लोक येतात ना, त्यावेळेला मी त्यांना एक सांगते, तुम्ही मला काहीही सांगू नका. कारण की आज 20 वर्षाचं जर्नी मी असंच नाही केलंय. तुमची कुंडली चार्ट बघितलं, विदिन 1 मिनिटमध्ये तुमचं लाईफ मला समजलेलं असं, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. त्यावेळेला मी त्यांना त्या सगळ्या गोष्टी सांगते. कारण की मी डायरेक्ट फ्युचर सांगायला घेतलं तर त्यांना तितकं लगेच ट्रस्ट नाही ठेवणार. मला त्यांचं पास्ट सांगायचं, त्यांचं प्रेझेंटला काय चाललंय ते सांगायचंय. त्याच्यानंतर ते माझ्या सांगितलेल्या फ्युचरवरती विश्वास ठेवतील आणि त्याप्रमाणे माझ्याकडे आलेल्या लोकांना मग ते बरोबर समजतं की हा ऍस्ट्रोलॉजी ही अॅक्युरसी असते, हेही त्यांना कळतं. मग ते मिसअंडरस्टँडिंग असते ती पण निघून जाते. ग्रेट, 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 ग्रेट मॅम. मॅम, जसं तुम्ही पहिल्याच्या प्रश्नामध्ये सांगितलं, लहानपणी इंट्युशन पॉवर ही होती. तो काय रोल आहे इंट्युशनचा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये जेव्हा आपण कोणाला कन्सल्टेशन देत आहात? इंट्युशन्स पॉवर्स म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला असं की काही लोक चार्ट घेऊन येतात, सगळ्या गोष्टी येतात, ती आपल्याला इंट्युशन्स पॉवर म्हणजे काय, माझ्याकडे एक असलेली दैवी शक्ती है ना. आता माझे गुरु जर तुम्ही बघाल तर माझे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे आहेत, ते माझे गुरु आहेत, है ना. की बऱ्याच वेळेला काय होतं, इंट्युशन्स पॉवर म्हणजे काय, तुम्ही एखाद्या देवाला किंवा एखाद्या गुरुला फॉलो करतात तर ते तुमची हेल्प करत असतात युनिव्हर्स थ्रू, है ना. आजकाल युनिव्हर्स बरेच लोकांना माहित पडले की काय आहे, की एंजल्स असतात, ते आपल्याला हेल्प करतात, गायडन्स करतात. तसंच मला माझे स्वामी समर्थ महाराज गायडन्स करतात आणि त्यानुसार मी लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये खूप चांगल्या रीते यशस्वी ठरते. आणि दुसरी गोष्ट, ही जी एनर्जी आहे इंट्युशन्स पॉवरची, ही सुद्धा आपल्याला तिथूनच येत असते. त्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये आपल्याला गुरुतत्व वाढवणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत गुरुतत्व वाढवणार तोपर्यंत तुमचे इंट्युशन्स पॉवर जरी असल्या त्या प्रॉपररित्या युज करता येणार नाही. मग अशी परिस्थिती आहे. फॉर एक्झाम्पल, आता समजा इंट्युशन्स पॉवरमुळे मला कळलं की समोरची व्यक्ती चुकीची आहे, तर आपण काय लगेच अग्रेसिव्ह होतो आणि लगेच त्याच्यावर नाही नाही तू चुकीचा आहेस. पण तसं नाहीये. ह्या इंट्युशन्स पॉवर जर आपल्याला असल्या तरी आपल्याला शांतपणे सगळ्या गोष्टी समजून, ते शांतपणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून मांडून मग बोलायचं आहे. म्हणजे इंट्युशन्स पॉवर जरी असला तर त्याचा मिसयूज नाही करायचा आहे. म्हणून याच्यासाठी गुरुची गरज असते आणि डेफिनेटली तुम्ही जेव्हा गुरु कराल, इंट्युशन्स पॉवर सुद्धा तुम्हाला प्रॉपर वेनी तुम्हाला सगळं मार्ग दाखवायला स्टार्ट करतील. Great, great, ma'am. Ma'am, taking another question, a light one and yes, exciting one also. Please share your memorable experience where astrology helped someone find the direction of life. एक सांगू शकते, बरं आता मी करिअर ऑप्शन मधलं जर एखाद्या व्यक्तीचा विचार केला तर माझ्याकडे एखादी जातक आलं होतं. ते जॉब करत होते पण त्यांना यश नव्हतं. पण ज्यावेळेला मी त्यांची कुंडली बघितली, मी पहिली गोष्ट, तुम्ही जॉबसाठी बनलेच नाहीये, तुम्हाला बिझनेस करायचा. तर मॅडम मी कधी विचार केलाच नाही की तेवढं फायनान्स नाही. मी नाही, काय ज्यावेळेला तुमच्या कुंडलीतून तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी, जसं युनिव्हर्स असे ना, जेव्हा मी खरंच त्या गोष्टी करायला जातो, युनिव्हर्स स्वतः आपल्याला हेल्प करतात आणि सगळे मार्ग सुटायला हे होतात. पण त्याप्रमाणे काही उपाय सांगितले, ते करून सुद्धा त्यांनी आजच्या तारखेला माझ्या महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या पण मेहनतीने आज ते सक्सेस आहेत बिझनेसमध्ये. स्वतःचं हॉटेल रन करतात, जेणेकरून ते आतापर्यंत त्यांचे 2 ते 3 हॉटेल्स तरी आता आहेत, है ना. मग अशा प्रमाणे करिअर आपण करू शकतो, करिअर गायडन्स आपण देऊ शकतो. एज्युकेशन काय करायचं आहे, कारण की बऱ्याच वेळेला काय होतं ना, करिअरमध्ये मी एज्युकेशन डॉक्टरी करतोय, नंतर कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करतोय, नंतर मला कळतच नाहीये. मग हे चुकीचा वे आहे आपला. म्हणजे याचा अर्थ माझा एज्युकेशन वे चुकला. त्याच्यासाठी आपण करिअर गायडन्स, एज्युकेशन गायडन्स सुद्धा करतो, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर वेने तुम्हाला करिअर पर्यंत पोहोचवता येतं. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. मॅम, जसं तुम्ही सांगितलं, यू हॅव डन व्हेरियस डिग्रीज, तुम्ही PhD पण केलाय, डॉक्टरेट आहे तुम्ही. तर जे नवीन जे आहे, जे ऍस्ट्रॉलॉजी मध्ये जाऊ इच्छितात आहे, या मी व्हेरी स्पेसिफिकली म्हणू की इफ दे आर विलिंग टू गेट इन टू वेदिक ऍस्ट्रॉलॉजी, तर काय काय त्यांना पॉइंटर्स लक्षात ठेवायला हवे, अजून काय काय त्यांना जी आहे बेसिक जर सुरुवात करतात आहे तर काय काय मला हवं, काय काय पॉइंटर्स पाहिजे, अजून काय चुका नाही करायला हवे, याच्याबद्दल मॅम प्लीज सांगा. आणि आता ज्या वेळेला हे नवीन जे लोक शिकायला येतात की ऍस्ट्रॉलॉजी शिकूया, बऱ्याच वेळेला तर एक चुकीची भ्रांत आहे की लोकांना वाटतं की ऍस्ट्रॉलॉजर आहे तर आपण खूप जास्त इन्कम करू. आजकाल लोकांना आपण
पासून खूप काही करू शकतो, पण तसं नसतं. कर्म शेवटी वर्क करत असतात. तर सर्वात पहिला सांगितलं, तुमचे पहिला इंट्युशन्स पॉवर वाढवण्यासाठी प्रॉपर वेनी मेडिटेशन करायला स्टार्ट करा. तुम्हाला दुसरी गोष्ट, गुरु करणं खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा मी एखाद्याला ज्ञान देते, एखाद्याला मार्गदर्शन करते, तेव्हा माझ्याकडे पण गुरु असणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला गुरु करणं इम्पॉर्टंट आहे. थर्ड थिंग, जिथे तुम्ही शिकतात त्याचं बेसिक नॉलेज जे आहे ना, ते पक्क असणं गरजेचं आहे ना. बऱ्याच वेळेला आपल्याला कळतं प्रेडिक्शन येते, पण नाही, बेसिक नॉलेज तुमचं, आपण म्हणून ना, बेसिक पक्क असेल ना, तर लाईफमध्ये खूप काय करू शकता. म्हणजे बेसिक वर जितकं होत असेल तितकं वर्क करायला स्टार्ट करा. असं नाहीये की बरेच लोक, आता आपण मोठं प्लॅटफॉर्म बघतो, 3 दिवसात आपण ज्योतिषी बनू शकतो, 4 दिवसात. तर हे खूप चुकीचं आहे. आज मी 20 वर्ष झाले, मी आजही प्रॅक्टिस करते असंच म्हणते. कारण की प्रत्येक वेळेला आलेली पहिली केस ही आपल्यासाठी पहिलीच असते. त्याच्या मागचं कारण, प्रत्येकाचा वेळ, टायमिंग, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यांचा प्रश्न वेगळा असतो, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, सोल्युशन सारखे नसतात. त्याच्यामुळे प्रॉपररित्या बेसिक वरती तुम्ही पक्का पहिला करा. स्वतःला थोडंसं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यावरती पण वर्क करायला स्टार्ट करा. म्हणजे सेल्फ स्टडी करायला स्टार्ट करा, की जर मी गुरु म्हणून जर एखाद्याला ज्ञान देणार आहे, तर मी कसा परफेक्ट असला पाहिजे. तर याच्याकडे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, की माझ्याकडून कोणाकडून चुकी होणार नाही ना, ह्याच्याकडे तितकंच इम्पॉर्टंट लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की जसं आपण म्हणतो, कर्मास रिटर्न येतं. जेणेकरून मी जर एखादा चुकीचं गायडन्स केलं, तर असं नको व्हायला की मलाही त्या चुकीच्या गोष्टी माझ्यावर यायला आणि मला प्रॉब्लेम क्रिएट व्हावं. असं झालेलं आहे. बरेच ऍस्ट्रोलॉजर आहेत, करतात की थोडं जर्नी स्टार्ट करतात, नंतर बोलतात नाही, आम्हाला साईड इफेक्ट तयार व्हायला लागले, की नाही, आम्ही लोकांचा प्रश्न तर सोडवतोय, पण त्याचा साईड इफेक्ट आम्हाला होतोय. त्याचं सगळ्यात मोठं कारण, एक तर तुमच्याकडे गुरु नसतो, आणि सगळ्यात मोठं तुमचं डेलीचं कवच, मीन्स तुमचे मंत्र चॅन्ट्स असा, तुम्ही कुठलं स्तोत्र वाचताय, तुम्ही कुठल्या देवीची शक्तीचा उपासना करताय, ते तितकीच इम्पॉर्टंट असते ह्या सगळ्या गोष्टी जर्नीमध्ये तुम्ही शिकत असताना. ऍटलीस्ट या 2-3 बेसिक गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही जर करायला स्टार्ट केलं ना हळूहळू, तर डेफिनेटली खूप चांगले ऍस्ट्रोलॉजर बनू शकता आणि खूप काही चांगलं गायडन्स तुम्ही करू शकता. खूप चांगलं क्षेत्र आहे. आजच्या तारखेला या कलियुगामध्ये लोक खूप डिप्रेस आहेत. तुम्ही बोलले, प्रत्येक एक घर सोडून बघितलं, प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, आणि त्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रॉपर ऍस्ट्रोलॉजर असणं गरजेचं आहे. आणि मी म्हणलं की तुम्हाला बनायचंच असेल तर प्रॉपर ऍस्ट्रोलॉजर बना, जेणेकरून तुमचे समोरच्यांचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. राईट, राईट, ग्रेट, ग्रेट. मॅम, याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये जसं तुम्ही सांगितलं, यू ऑल्सो हेल्प इन टू कॅरियर या जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये, या जसं तुम्ही सांगितलं कॅरियर अजून बिझनेस होता. सो कोणाच्या कुंडलीमध्ये जर मी म्हटलं की कॅरियरच आहे, जॉबच आहे, तर त्या जॉबमध्ये अजून काय काय त्याला ग्रोथ होऊ शकते, या त्याची जे कॅरियर या नोकरी जी आहे ती अजून कशी चांगली होऊ शकते, सॅलरी वाईज म्हणा, लोकेशन वाईज म्हणा, वेल्थ वाईज म्हणा, तर त्याच्यामध्ये पण का एस्ट्रॉलॉजी हेल्प करते, अजून कसं? डेफिनेटली ह्याच्यामध्ये हेल्प करते, की प्रत्येकाला असं की मी आज जर ज्युनियरच्या पोझिशनमध्ये कधीतरी सीईओच्या पोझिशन पर्यंत जाईल, हे प्रत्येकाला वाटतं. आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येकाची लायबिलिटीज तेवढी असते, घरातली माणसं वाढत जातात, त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टी, सगळं सॅलरी वाढणं, हे सगळ्या ना बाय डिफॉल्ट गरज असते. त्यामुळे ज्यावेळेला माझ्याकडे जेव्हा नोकरीसाठी येतात, ज्यांच्या कुंडलीत नोकरी लिहिले, तर त्यांना मी आवर्जून सांगते की हा नोकरी लिहिली तर तुम्ही कुठल्या फील्डमध्ये असावं, है ना. नोकरी भरपूर क्षेत्रात आहे, त्यांच्यासाठी एक क्षेत्र दिलेलं असतं परमेश्वरांनी, है ना. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऑलरेडी मेन्शन आहेत कुंडलीमध्ये, की तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करायचं. तुम्ही डॉक्टर्स फील्डमध्ये काम करायचं, तुम्ही पोलीस क्षेत्रात काम करायचं. आता बऱ्याच वेळा एक केस माझ्याकडे आली होती, त्यांच्या लाईफमध्ये असं होतं की पोलीस स्टेशनचे खूप जास्त हे होते त्यांच्या लाईफमध्ये. तर त्यावेळेला मी गायडन्स केलं की तुम्ही बेटर द्या, त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणतात ना पोलीसच्या याच्यामध्ये जॉब करायला सुरुवात करा, है ना, त्या फील्डमध्ये. आणि ती फील्ड त्यांच्यासाठी होती पण सुटेबल, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार, त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. म्हणून मी त्यांनी तसं पण केलं की आज ते पोलीसच्या याच्यामध्ये खूप चांगल्यारीत्या वर्क करत आहेत आणि खूप चांगलं काम पण करत आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ज्या फील्डमध्ये आपल्याला दिलंय, जे करिअर क्षेत्र आपल्याला परमेश्वराने दिले, त्या करिअर क्षेत्रामध्ये जर वर्क केलं तर डेफिनेटली जॉबमध्ये आपण जे ज्युनियर पोझिशनला आहे, तर खूप मोठ्या मॅनेजर पोझिशनला आपण खूप लवकररित्या जाऊ शकतो, आणि खूप चांगले ग्रोथ आणि सॅलरी ग्रोथ सुद्धा होऊ शकते. याच्यासाठी तुम्हाला कुंडली 100 नाही तर 200% वर्क करते. ग्रेट, 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 ग्रेट मॅम. मॅम, इंस्टाग्राम म्हणा, रील म्हणा, शॉर्ट्स म्हणा, या व्हिडिओज म्हणा, खूप सारे येतात आहे. अजून व्हेरी स्पेसिफिकली मी जर म्हटलं मार्च ट्रान्झिशन, शनीचं ट्रान्झिशन, अजून जे बाकी जे ग्रह आहे, तर याच्याबद्दल एक प्रश्न घेऊ इच्छितो की काय इम्पॅक्ट होते प्लॅनेटरी मुवमेंटचं
इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणा, हेल्थ वाईज, वेल्थ वाईज, अजून एक जनरल पण आपण म्हणा. आता 29ला शनी परिवर्तन होत आहे, कारण की शनी परिवर्तन आहे, कारण की शनी हा खूप मोठा ग्रह मानला जातो. कारण की शनी जेव्हा परिवर्तन करतो तो खूप टाइम पर्यंत काळापर्यंत राहतो. फॉर एक्झाम्पल 2.5 वर्षापर्यंत शनी राहतो है ना एखाद्याच्या कुंडलीमध्ये, ट्रान्झिट मधून जेव्हा येतो. आता शनी परिवर्तन करत आहे, आता शनी जातोय मीन मध्ये है ना. तर त्याच्या मागचं कारण काय असं ना, प्रत्येकाला त्याचा बेनिफिट मिळणं. प्रत्येकाच्या ग्रहामध्ये जर आपण कुंडलीप्रमाणे बघितलं है ना, तर ते एकाच स्थानी नसतो. आता कोणाच्या 5व्या स्थानी असेल, कोणाच्या 6व्या स्थानी असेल है ना. मग ज्या ज्या स्थानामध्ये शनी बसला आहे त्या त्या स्थानाचा तो बेनिफिट देणार. फर्स्ट स्थानावर असेल तर स्वतःवरती इफेक्ट करेल, सेकंड हाऊसमध्ये परिवारावरती इफेक्ट करेल, थर्ड हाऊस मध्ये तर पराक्रम मध्ये इफेक्ट करेल, फोर्थ हाऊस मध्ये भूमी भवन वाहनाशी इम्पॅक्ट करेल, 5व्या स्थानात झालं जॉब नोकरीवरती करेल, 6व्या स्थानात रोग ऋण शत्रू कर्ज याच्यावरती इम्पॅक्ट करेल, 7व्या स्थानात असेल पार्टनर आपल्या वाईफ हजबंड वाईफ त्याच्यावरती इम्पॅक्ट करेल, 8व्या स्थानावर असेल तर आपल्याला मृत्यूतील पीडा देईल है ना, 9व्या स्थानात असेल तर काहीतरी भाग्यातून जे मिळणार असेल थोडंसं डिले करेल, 10व्या स्थानात असेल तर 10व्या स्थानात आल्यावरती शनी काय म्हणतात की कर्मस्थान आहे, कर्मस्थानातून मिळेल, जितकं चांगलं कर्म करू तितकं देईल. 11व्या स्थानामध्ये आलं की त्याप्रमाणे शनीची दृष्टी पंचमात जाते तर थोडंसं आपलं म्हणतात ना की करिअर ग्रोथ वरती थोडंसं डिले होऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही बघाल ना तर शनी प्रत्येक स्थानामध्ये वेगवेगळे फळ देतो. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये त्याचे वेगवेगळे इफेक्ट्स असतात. त्याच्यामुळे ट्रान्झिट जेव्हा होतं त्यावेळेला आम्ही सांगतो की तितकंच तुमची कुंडली बघणं हे तितकंही गरजेचं आहे की तुमची कुंडली काय म्हणते. शनी निश्चितला आहे, उच्चेतला आहे, त्याप्रमाणे तुम्हाला तो इफेक्ट देतो. आणि सगळे म्हणतात की शनी खूप भीती वाटते, शनी 7.5 आली, या गोष्टी आल्या, शनी ट्रान्झिट होते, अरे बापरे 2.5 वर्ष काय होईल. तर खरं तर घाबरायची काहीच गरज नसते. त्याच्या मागचं कारण जर माझे कर्म चांगले आहेत ना तर मला शनी जे मला म्हणतात ना जे विचारही करणार त्याच्यापेक्षा जास्त देईल. कारण की शनी हा सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे जो रंकाचा राजा बनवतो आणि राजाचा रंक सुद्धा बनवण्याची कपॅसिटी फक्त शनीमध्ये आहे. जेव्हा शनीची महादशाशिवाय शनी ट्रान्झिट होतो ना तेव्हा व्यक्ती झिरोवर आणतो तो, पण जेव्हा तो जातो तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये खूप काही बॅलन्स चांगल्या प्रकारे असलेला ऍज पर तुमच्या कुंडलीनुसार आणि ऍज पर तुमच्या कर्मानुसार डेफिनेटली खूप चांगलं देऊन पण जातो. त्याच्यामुळे घाबरायची गरज नाहीये. शनीचे उपाय तुम्ही करू शकतात. ऍटलिस्ट काहीच जमलं नाही तर गरीब म्हणजे कोण, जे मजूर असतात, कारण की शनी हा मेहनतीला जास्त इफेक्ट करतो है ना. तर तुम्ही जे मजूर जे कामगार असतात मेहनती करणारे त्यांना तुम्ही जाऊन तुम्ही हवं तर तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता है ना. तुम्ही हवं तर त्यांना जाऊन ऑइल, तुम्ही आपण म्हणतो शनीचं कारक आहे तर तेल आहे जे आपण दान करतो तर त्यांना दान करा तुम्ही, जेणेकरून काय करतात त्यांचा त्याचा इफेक्ट होईल आणि त्याचे ब्लेसेस आपल्याला मिळतात. मग ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि राहिली गोष्ट ट्रान्झिट्स मध्ये आणखी बरेचसे मोठमोठे प्लॅनेट सुद्धा होत आहेत. हो, मे मध्ये राहू पण होत आहेत, आता 4+ प्लॅनेट्स होत आहेत, पण ठीक आहे एवढं घाबरायचं कारण नाहीये. कारण की खूप जास्त घाबरूनही पॅनिक होऊन सुद्धा आपले प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत. ह्या काळामध्ये ना थोडं शांत राहा. जे जसं चाललंय ना हळूहळू तसं चालू द्या. खूप मोठं चेंजेस करण्याच्या मार्गावर लागू नका. बऱ्याच वेळा आपण होतो ना खूप मोठं चेंजेस करतो या सगळ्याच्यामध्ये, तर सध्या थोडंसं थांबा, 2 महिने बघा शनी माझ्यासाठी काय करतोय. कारण की 2.5 वर्षाचा काळ येतो, मग ते सगळं बघा आणि त्याच्यानंतर हळूहळू पावलं उचलायला स्टार्ट करा, जेणेकरून हे जे ट्रान्झिट्स आले त्याचा तुम्हाला त्रासही होणार नाही आणि तुम्हाला कळेल सुद्धा. अगेन मी सांगेल ऍस्ट्रॉलॉजी काय सांगते, सेल्फ स्टडी. जेव्हा शनी काय महाराज येत आहेत, कुठल्या स्थानात येतात, कुठल्या स्थानाचा इम्पॅक्ट देणार आहे ते बघून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती वर्क करा. हळू थोडंसं थांबा किंवा खूप घाबरू नका की जेणेकरून त्याचा तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही है ना. आणि शक्य असल्यास की जितकं चांगली कर्म करत असतात तितकं चांगली कर्म करा. बऱ्याच वेळेला आपण दान धर्मासाठी काय करतो ना, लोक शोधतो बाहेर त्यांना अन्नदान करायचे, पण बऱ्याच वेळा असं होतं की ना आपल्या शेजारी सुद्धा असतो तो काहीतरी फायनान्शियली कुठल्या तरी डिफिकल्ट कंडिशन मधून असतो, त्यालाही मदत केली ना तर ते सुद्धा आपलं दान असतं. तर तुम्ही तेही करू शकता. कुठेच जमलं नाही तर आपल्या घरातल्या लोकांना करा. असं पण नाही की बाबा घरातल्यांना देत नाही अन्नदान आणि लोकांना आपण जाऊन दान करतो, ते सुद्धा दान स्वीकारलं जात नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही खूप काळजीपूर्वक करा जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. ग्रेट 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 मॅम. गेटिंग बॅक टू द बेसिक ऑफ एस्ट्रॉलॉजी, परत मी हा प्रश्न घेऊ इच्छितो कारण की भरपूरसे लोक कन्फ्यूज होता एस्ट्रॉलॉजी अजून वैदिक एस्ट्रॉलॉजी, तर याच्यामध्ये काय अंतर आहे, अजून या दोघांमुळे या हे म्हणा की वैदिक एस्ट्रॉलॉजीचे अजून काय बेनिफिट्स आहे, केवढी डीप अध्ययन आहे याच्याबद्दल मॅम प्लीज माहिती द्या. वैदिक एस्ट्रॉलॉजी काय म्हणजे काय आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ आणि प्लेस ऑफ बर्थ याच्यावर तुमचं गूढ रहस्य तुमच्या लाईफ मधलं सांगतात. सगळ्यात मोठं जर आपण म्हणतो आहेत, भरपूर आहेत, नंबरोलॉजी आहे, लाल किताब आहे, आपण म्हणतो ना खूप काही आहे बघायला गेलं, टॅरोट रिडिंग आहे.
बघायला गेलं तर आपलं लाईफ आपण कुठूनही प्रेडिक्शन करू शकतो. पण वेदिक ऍस्ट्रॉलॉजी का म्हटलं गेले, कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ज्या वेळेला आपल्या बाळाचा जन्म होतो त्यावेळेला त्याच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आहे हे तेव्हा सॉल्व्ह करू शकतो आपण. बऱ्याच वेळेला 40 समजलेलं असतं त्याच्यानंतर आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणून मी नेहमी सांगते की वेदिक ऍस्ट्रॉलॉजी इतकी अॅक्युरेसी असते की तुम्ही जेव्हा लहानपणापासूनच त्याचे सोल्युशन्स करायला स्टार्ट केले की पुढपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम्स होत नाहीत. आणि वेदिक ऍस्ट्रॉलॉजीमध्ये इतकी अॅक्युरेसी असते की प्रॉपर तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही काय करू शकता, तुम्ही किती इन्कम होऊ शकता, खरंच तुम्ही करोडपती अब्जोपती होऊ शकतात का. कारण की बऱ्याच वेळेला काय होतं की लोक नुसते पैशाच्या मागे आजच्या तारखेला लागलेले आहेत. पण मी त्यांना नेहमी सांगते की की तुम्ही कितपत जाऊ शकता. जर तुम्ही लखपती होऊ शकता तर इनफ झालं, सफिशियंट झालं. खूप जास्त पैशाच्या मागे धावू नका. कारण की काय होतं ना, खूप जास्त पैशाच्या मागे पण धावलं ना तर म्हणतात ना, जे माझं प्रेझेंट लाईफ आहे ना ते मला जगता येत नाही. त्याच्यामुळे ही वैदिक ऍस्ट्रॉलॉजी ह्याच्यासाठी खूप मदत करते आपल्याला आणि त्याची अॅक्युरेसी खूप चांगल्या पद्धतीने असते. म्हणून मी नेहमी सांगते वैदिक ऍस्ट्रॉलॉजी असते ना, हे तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर, प्रत्येक प्रश्नावरती उपाय आणि प्रत्येक म्हणतात ना कर्मांचा बेनिफिट देण्यासाठी आलेली असते. म्हणून तुम्हाला जर असं वैदिक ऍस्ट्रॉलॉजी मध्ये विचार असेल तर डेफिनेटली पहिल्या वैदिक ऍस्ट्रॉलॉजी तुम्ही बघून घ्या, तुमची काय आहे. त्याच्यातून सगळे तुम्हाला प्रॉब्लेम्स आणि मार्ग तुम्हाला सापडलेले दिसतात. मॅम, मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, अजून भरपूरशे नवीन लोक या जे म्हणा जे ऍस्ट्रॉलॉजी मध्ये येतात आहे या येऊ इच्छितात आहे त्यांचा हा प्रश्न असू शकतो. व्हॉट डू यू फाइंड मोस्ट रिवॉर्डिंग अबाउट बिईंग अन वेदिक ऍस्ट्रॉलॉजर? सगळ्यात संतोषजनक म्हणा या सगळ्यात रिवॉर्डिंग आस्पेक्ट काय आहे बिईंग ए वेदिक ऍस्ट्रॉलॉजर? आता एक जर वैदिक ऍस्ट्रॉलॉजी जर आपण बघितलं ना तर तेव्हा संतोष होतो. आता समजा तुम्ही माझ्याकडे आलेले आहात है ना, तुमचा काहीतरी प्रश्न आहे आणि ज्या वेळेला तुमचा मी प्रश्न सॉल्व्ह करते तेव्हा तुम्हाला जो आनंद झालेला असतो त्याहीपेक्षा जास्त आनंद आम्हाला असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य की माझ्याकडे जे एखाद्या जातक आलाय त्याला प्रॉब्लेम्स आहे आणि तो प्रॉब्लेम्स मधून बाहेर निघालाय, मला फोन केला किंवा पर्सनली येऊन भेटलं की मॅडम माझं हे काम झालंय, त्यावेळेला मला जो आनंद झालेला असतो ना त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट असतो. सांगायचं तात्पर्य की आमच्यासाठी हेच खूप इम्पॉर्टंट आहे की माझ्याकडे आलेला जातक हा खूप चांगल्या रीते उन्नती करतोय, त्याचे ते बेनिफिट्स होतात आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह पण होत आहेत. हे सगळ्यात जास्त संतोषजनक हे आमच्यासाठी असतं. ग्रेट 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 मॅम, ग्रेट मॅम. मॅम, टेकिंग नेक्स्ट क्वेश्चन, अजून हा पण आजकाल एक मोठा इश्यू आहे, मॅरिटल इश्यू झाला या आजकालची जी पिढी झाली त्यामध्ये भरपूरसे असे होत आहे की अनबन झाले या वादविवाद हे होतात आहे. सो तुमची काय अप्रोच असते ऍस्ट्रॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने की त्याला कसं काय ऍड्रेस करायचं, त्याला कसं काय त्यांचे हे मुद्दे जे आहे ते सोडवण्याचे हेल्प करायचं, गाईड करायचं? मॅम, याच्याबद्दल प्लीज सांगा. नक्कीच. कारण की आजकाल आता मॅरेज, आता बऱ्याच वेळेला काय झालं हे आता हे जे जनरेशन आहे ते लोक करिअरकडे जास्त लक्ष देतात, फोकस करतात है ना. मॅरेजपेक्षा करिअरकडे फोकस देता देता ते 40 ओलांडून जाते किंवा 35 ओलांडून जाते आणि मग त्यांना असं वाटतं की मी आता मॅरेज करू. आणि तोपर्यंत त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये खूप काय झालेलं असतं. कारण की जिथे जॉब करतात, जिथे करिअर करतात तिथे मुली एकमेकांना आजकाल भेटतात, त्यांचा काही जर्नी स्टार्ट होते, पण कुठेतरी ब्रेकअपचे चान्सेस होतात. तर मी अशा पिढीला एक गोष्ट नक्कीच सांगेल की नाही, की असं नाही, पूर्वीचे लोक पण तर करिअर करत होते है ना. करिअर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या कलियुगामध्ये मला काम करायचंय, मला कमवायचं आहे. तर मी सांगते ना की मॅरेज लाईफ जे आहे ना ते खूप तुम्ही प्रॉपर एज मध्ये स्टार्ट करा, जेणेकरून काय होतं की दोघंही एकमेकांना म्हणतात ना की व्यवस्थित समजून घेतात, हे करून घेतात. काय की 30-40 मध्ये येतात की त्यावेळेला बऱ्याच वेळेला ब्रेकअप झालेले असतात आणि मग त्यावेळेला आपण मग पुन्हा लाईफ पार्टनर खूप असं शोधतो की नाही की मला केअरिंग करेल, हे करेल. पण तसं नाही, बऱ्याच वेळेला असं होतं की ती पद्धत आपली कुठेतरी चुकीची असते. म्हणून मी कधी कधी विचार करते ना की जी पूर्वीची पद्धत होती ना की योग्य वेळेला त्यांचं मॅरेज करणं हे इम्पॉर्टंट होतं, तर ते मी आजही विचार करते, खरंच ते इम्पॉर्टंट आहे. आजकाल म्हणतो की मुलींनाही एज्युकेशनची गरज आहे, तर हो, नुसतं मुलींना आईवडिलांनी शिकवणं गरजेचं नाहीये. तर जर लवकर लग्न जरी झालंय ना तरी त्यांच्या नवऱ्याची, त्यांच्या फॅमिलीची ती हे आहे की बाबा त्यांना एज्युकेशन तुम्ही करून देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या घराची ती उन्नती होईल, तुमच्या मुलाबाळांची उन्नती होईल. तर मॅरेजमध्ये हा एक प्रॉब्लेम असतो की करिअरमुळे त्यांचं मॅरेज खूप लेट होतं. तर मी नेहमी त्यांना सांगते की करिअरमुळे मॅरेज डिले करू नका. कारण काय होतं, 40शीत लग्न करता 50शीत मुलं होतात आणि जोपर्यंत त्या मुलांना माझी नीड असते तोपर्यंत माझे हातपाय काम करत नाहीत. म्हणून करिअरकडे फोकस नक्कीच करा, पण मॅरेज योग्य वेळेलाच करा. आणि दुसरी गोष्ट, मॅरेज जेव्हा तुम्ही करता तेव्हा हो, ऍज पर कुंडलीनुसार तुम्ही प्रॉपर वेनी गुणमिलान आपण जे करतो 36 पैकी 18 मिळले पाहिजेत है ना.
मग ते गुणमिलन तर नक्कीच करा, पण नुसतं गुणमिलन नाही करायचं, तर त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या दोघांच्या कुंडलीमध्ये असे काही प्रॉब्लेम्स नाही आहेत ना, म्हणजे डायव्होर्सची स्थिती नाहीये किंवा काही प्रॉब्लेम्स नाहीये किंवा हेल्थचा खूप मोठा इश्यू नाहीये ना, या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही मॅरेज जर केलं तर डेफिनेटली ते सक्सेसफुल पण करण्यात आम्ही ऍस्ट्रॉलॉजर तुम्हाला हेल्प नक्कीच करतो. तर तुम्ही त्याप्रमाणे मॅरेज करू शकता आणि योग्य वयात करा, योग्य वेळेत करा आणि प्रॉपर कुंडली बघून गुणमिलान करून लग्न केलं की तुमच्या मॅरेजमध्ये येणारे जे अडथळे आहेत ते येणार नाहीत, है ना. मग ते तुम्ही तशा प्रकारे तुमचं मॅरेज सक्सेसफुल करू शकता. ग्रेट ग्रेट ग्रेट. मॅम, मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन अँड टेक्निकल वन. थोडंसं टेक्निकल मध्ये आपण जाऊ. तुमचा काय प्रोसेस असतो क्रिएटिंग ए पर्सनलाइज एस्ट्रॉलॉजिकल सॉल्युशन म्हणा, कुंडली बघायचं म्हणा, या जो तुमचा एक प्रोसेस असतो तो मॅम प्लीज सांगा. आता आमची प्रोसेस अशी असते की ज्या वेळेला माझ्याकडे येतात जातात त्यांना विचारायचं असं, त्यांना मी पहिला सांगते मला प्रश्न विचारू नका, है ना. कारण की आता 20 वर्ष दिलेत तर मी कुंडली बघितली तर त्यांचं लाईफ जर्नी समजून जातं फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट त्यांना त्यांचं नाव, जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्म ठिकाण या तिन्ही गोष्टी देणं तितकंच गरजेचं असतं. त्याच्यानंतर चार्ट होतं, त्याच्यानंतर त्यांचे जे प्रश्न असतात किंवा आपण त्यांनी जर्नी सांगितलेली असते त्यांचे जे प्रश्न असतात त्याच्यावरती आम्ही त्यांना गायडन्स करतो. बऱ्याच वेळेला असं होतं की त्या व्यक्तीचा क्रिटिकल टाइम आता सुरू झालाय, मग त्यावेळेला मी त्यांना ज्या वेळेला सांगते तर त्यांना सोबत मी काउन्सिलिंग करते, है ना. म्हणजे एखाद्या ऍस्ट्रॉलॉजर ते खरं तर काम आहे की ज्या वेळेला तुमच्याकडे जातक येतो तो सोबत काउन्सिलिंग करणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून जर समजा मी एखाद्याला सांगितलं तुमचं थोडं आरोग्यातून प्रॉब्लेम होणार आहे, तुम्हाला या गोष्टी होणार आहे किंवा तुम्हाला ऍक्सिडेंट होणार आहे, त्याचा तर नाही ना तुम्ही गाडी चालू नका असं नाहीये, काही ती काळाची गरज आहे. आपण त्यावेळेला काउन्सिलिंग करतो, तुम्ही काय करायचं आहे, कशा प्रकारचे काय उपाय करायचे आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे मी 80% उपाय हे घरातून कसे करायचे असतात, तुमच्या बेसिक लाईफमध्ये तुम्हाला कसं त्या जर्नीमध्ये आणायचंय, ते सेट कसं करताय, हे सगळं मी 80% तर मी इव्हन आज 20 वर्ष झाले सगळ्यांना माहिती बेसिक मी त्यांना गायडन्स करते की उपाय घरच्या घरी काय करायचे. त्याच्यासोबत काही रत्न असतात, काही रुद्राक्ष असतात किंवा काही क्रिस्टल्स असतात, त्यांची हेल्प घेऊन आपण त्यांना काय करू शकतो त्याही गोष्टी आपण त्यांना सजेस्ट करतो सोबत, आणि जेणेकरून त्यांच्या लाईफ जर्नीमध्ये त्यांना त्रास होत नाही. हे क्रिस्टल्स रत्न आपण काय युज करतो, लाईक आता जसं कारसाठी आपण जेव्हा जातो बाहेर दूर देशी तेव्हा आपण स्टेपनी घेऊन चालतो, तसंच माझं लाईफ सुद्धा जे आहे लाईफ जर्नीमध्ये मला स्टेपनीची आवश्यकता असते आणि त्या स्टेपनीज म्हणजेच हे उपाय असतात. म्हणजे मी मंत्र करतोय, स्तोत्र करतोय, होम हवन पाठ करतोय, रत्न धारण करतोय, क्रिस्टल्स धारण करतोय, तर हे याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे ह्याची सुद्धा जोड आपल्याला गरज असते. कारण की आजच्या तारखेला पहिला असं होतं की एखाद्याला त्रास झाला की 4 गावातली लोक येऊन हेल्प करायची, आता ती परिस्थिती राहिली नाहीये, है ना. आता जर मला त्रास आहे तर माझ्या शेजार सुद्धा येऊन मला विचारणार नाहीत, नको जाऊ दे आपल्याला खर्च करायला नको, आपल्याला करावं लागेल नको, आपल्या अंगावर येईल नको. मग त्याच्यासाठी आजच्या तारखेला या ज्या जर्नीमध्ये ना आपल्या रत्नावर या सगळ्या गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत जितके लाईफमध्ये आपल्याला ते बेनिफिट देऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट त्या योग्य पात्रतेच्या आणि योग्य ओरिजिनल असणं ही तितकंच गरजेचं आहे. तर सांगायचं तात्पर्य तेच आहे की आपल्याला प्रत्येकाला माझ्याकडे पण येतात ना, 500 रुपीज मध्ये आपण आपलं लाईफ नाही चेंज करू शकत, है ना, रत्नांमुळे. कारण की ते ओरिजिनलच असतात, ते मला काय देणार. मग त्यामुळे रत्न ज्या वेळेला हाताळत असाल त्यावेळेला ते ओरिजिनल आहेत, त्याचं इफेक्ट काय आहे ते सगळं बघून मगच प्रॉपर वेनी कुंडलीनी कुठलं रत्न मला सुटेबल आहे तसं धरूनच धारण केलं तर त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगला होईल. ग्रेट. मॅम, जसं तुम्ही सांगितलं अबाउट श्री स्वामी समर्थ, राईट. सो कशी स्पिरिच्युअल एक्सपेक्ट अजून जर वेदिक एस्ट्रॉलॉजी म्हटली, या दोघांचं कसं काय कनेक्शन आहे, अजून कसं त्याच्यामुळे आपल्याला सहायता होते या त्याच्यामुळे आपल्याला अजून चांगलं लोकांना गाईड करता येते, मॅम याच्याबद्दल प्लीज सांगा. हो, आता श्री स्वामी समर्थ महाराज हे माझे गुरु आहेत, ठीक आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं ना की आता तुम्ही जर लहान बाळ बघितलं, बरोबर आहे, तो बोलायला लागतो, त्याला बोलायचे शब्द माहित नसतात, बरोबर. त्यावेळेला आई वडील त्याला शिकवतात. जर माझी जी लँग्वेज आहे मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती कुठली पण असो, आपण ती लँग्वेज कशी बोलायची ते आपल्याला लहान बाळाला आपल्याला आई वडील शिकवतात. तसंच या लाईफमध्ये मला कसं जगायचंय, कसं वागायचंय, कसं बोलायचंय, ह्याचे नियम आपल्या गुरूंनी आपल्याला दिले असतात. म्हणूनच आपल्याला गुरु करायचे असतात. कारण की गुरु करण्याच्या मागे त्यांचे नियम असतात की आपल्याला एखाद्या व्यक्तीवर कसं वागायचंय, कसं बोलायचंय, तो त्रासात आहे तर त्याला कसं मोरल सपोर्ट करायचा आहे, त्याला जर दुसरा कुठला त्रास असेल तर त्याला त्याच्या त्रासातून कसं बाहेर काढायचं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट जेव्हा आपण नामस्मरण वगैरे करतो, बऱ्याच वेळेला कसं ना मी आज समजा मी खूप टेन्शनमध्ये, खूप विचार आहेत, पण टेन्शन घेऊन कोणाचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, उलट ते वाढतात. कारण की आपण थोडंसं रागिष्ट होतो, थोडंसं त्या टाइमला डिप्रेशन लेवलला निघून जातो. त्यावेळेला सगळ्यात मोठी सहायता जो करत असेल तो म्हणजे गुरु. आता गुरु तुम्ही कोणाला शोधायला जाण, एक तर आपल्या घरातले आई वडील असतात, ते गुरु असतात, है ना.
मग त्यांना तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. मी इथे अडचणीत आहे, मी इथे चुकलोय, तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या, तुमचं खूप काही चांगलं होतं. आपण म्हणतो ना की आई वडिलांनी दिलेलं मार्गदर्शन ह्याच्यातून कुठलाही मूल सुखरूपरित्या त्याच्यातून बाहेर पडतो. दुसरी गोष्ट गुरु करणं है ना, जसं आध्यात्मिक गुरु करणं, स्पिरिच्युअलिटी गुरु करणं. जसे माझे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तसं तुम्हीही गुरु करू शकता, की जेणेकरून फक्त मला शिकायचं नाहीये, बोलायचं नाही, शब्द नाही शिकायचे, तर मला त्या जीवनातलं गूढ रहस्य समजायचं की आपण इथे आलो कशासाठी आहोत है ना. बऱ्याच वेळेला खूप काही गोष्टी करतो, पण खूप काही गोष्टी येतात, पण तो अहंकार येतो. तर गुरूंनी सांगितलं की आपल्याला अहंकार नाही करायचा आहे, डाऊन टू अर्थ राहायचंय. तर त्याच्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. आणखीन जर बघायला गेलं तर गुरुची आवश्यकता काय आहे, की गुरु काय करतात ना, गुरु पैसा नाही देत. तुम्ही कधी पण बघा, गुरु पैसा नाही देत, पण गुरु वृद्धी करतो है ना. गुरु मान सन्मान, गुरु रिस्पेक्ट देतात. आता एखाद्या ब्राह्मणाकडे कधी कधी पैसे नसतात है ना, त्यांची परिस्थिती हालाकीची असू शकते, पण त्यांना एक रिस्पेक्ट असतो, आपण जाऊन पाया पडतो का तर ब्राह्मण आहेत. तसंच आपल्या लाईफ मधला गुरु जो असतो ना, हे आपल्याला पैशाने नाही देत, पण आपल्याला आध्यात्मिकरित्या तो आपल्याला सक्षम करत असतो. म्हणजेच काय, गुरु म्हणजे काय, माझ्यामध्ये असलेली अंडरस्टँडिंग, माझ्यामध्ये असलेली मॅच्युरिटी, हे म्हणजे गुरु आहे. हे जर लोकांना कळलं ना, तो गुरु वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज पडत नाही है ना, की मला कोण मार्गदर्शन प्रॉपर करेल का, आज माझा मित्र आहे तो मला चांगलं ज्ञान देईल का, काय माहिती तुम्हाला गोड बोलून तो तुम्हाला ज्ञान देतोय. पण म्हणून गुरु करणं आवश्यक आहे, त्यांच्या नियमात राहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या लाईफ जर्नीमध्ये कुठेही अडथळे आले तरी तुम्हाला गुरु तारण्यास तुम्हाला तत्पर असतात. राईट, ग्रेट 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 मॅम. मॅम, मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन, थोडासा टेक्निकल आहे, अजून थोडासा टफ आहे. व्हॉट चॅलेंजेस डू यू फेस इन इंटरप्रिटिंग कॉम्प्लेक्स बर्थ चार्ट? पुष्कळदा असं होते की खूप सारे कॉम्प्लेक्स चार्ट्स येतात आपल्याकडे, या वेळ नसली, काय काय त्याच्यामध्ये मिसिंग असते. या कॉम्प्लेक्सिटी इन टर्म्स ऑफ, जर मी टेक्निकॅलिटी म्हणू, ग्रह दोष अजून हे सगळे असतात, तर काय काय चॅलेंजेस अशी येतात, अजून कसं काय आपण त्याला सामोर जातो, काय काय सॉल्युशन्स आपण देतो. बिईंग ए काउन्सलर, त्या समोरच्या व्यक्तीला त्या सिच्युएशन मधून समजवणं, अजून मग ते सॉल्युशन सांगणं की सो ही और शी कॅन इम्प्लिमेंट दॅट थिंग, तो त्याला ते उपाय करू शकेल, अजून त्याला लवकरात लवकर त्याचा जो आहे पॉझिटिव्ह त्याला इफेक्ट मिळेल. मॅम, याच्याबद्दल प्लीज सांग. कसं असतं माहिती की बऱ्याच वेळेला आमच्याकडे चॅलेंजेस क्वेश्चन्स येतात. बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांच्याकडे डेट ऑफ बर्थ आहे, पण त्यांच्याकडे वेळ नसतो. फक्त सांगतात की सकाळचा जन्म आहे 2 ते 10च्या दरम्यान, किंवा सकाळचा जन्म आहे 5 ते 4च्या दरम्यान आहे. मग त्यावेळेला आम्ही काय करतो, सर्वप्रथम आमचं काम असतं की त्यावेळेला आता समजा 4 ते 5चा जन्म आहे, पण योग्य वेळ माहित नाही, तर पहिली सुरुवात आमच्याकडे टफ तेच असतं. मग त्यावेळेला जर 2 कुंडली निघत आहेत, तर त्या दोन्ही कुंडलीचं प्रेडिक्शन देणं, आणि त्याच्यातून त्यांची कुंडली कुठली आहे, त्यांची वेळ कुठली आहे ते त्यांना सांगणं है ना. हा फर्स्ट हे असतो. सेकंड थिंग, बऱ्याच वेळेला माझ्याकडे आजही असे क्लायंट येतात की बऱ्याच वेळेला काही लोक विश्वास ठेवत नाही की अरे हे असं काही नसतं है ना. तर त्यामुळे काय होतं की त्याच्यातून त्यांना बाहेर पडण्यासाठी पहिलं तर त्यांना थोडंसं काउन्सिलिंग करावं लागतं की नाही, ऍस्ट्रॉलॉजी आहे, ग्रह तारे आपल्यावरती इफेक्ट करत असतात, ग्रहांची दृष्टी असते, ग्रहांची मैत्री असते, ग्रह युतीमध्ये असतात, कोण कुठला ग्रह तुम्हाला काय देण्यासाठी आलाय, सगळं काही काय करायला आलंय, हे सगळं आम्हाला त्यांना सांगणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा असं काही गोष्टी उपाय असतात, ते उपायही आम्हाला सांगणं तितकंच गरजेचं असतं. त्यावेळेला आम्हाला त्यांना काउन्सिलिंग करावी लागते की तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्यातून तुम्हाला काय बेनिफिट्स मिळतील, आम्हाला तेही तितकंच त्यांना सांगणं गरजेचं असतं. कारण की आलेला जातक हा पहिली ती गोष्ट डिप्रेशन मध्ये असतो किंवा काही प्रॉब्लेम्स मध्ये असतो. स्वामींची कृपा आहे की मी त्यांना गायडन्स केले, कन्सल्टेशन केलेले आहे, जेणेकरून आजही ते सुखरूप आहेत आणि त्यांचं लाईफ जर्नी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे ते यूज करतायत. मग त्याच्यासाठी मग आम्ही त्यांना हे करतो. म्हणून असेच काही टफ प्रश्न येतात है ना, की आजकाल जनरेशन मध्ये काय झालं ना की डिप्रेशन लेवल खूप लवकर येतं. त्यांना नाही ही गोष्ट पचवता येत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे, नाही पचवता येत नाही, मला पाहिजे. त्यांना तुम्ही नाही बोलू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एक मोबाईल नाही दिला तर मुलं लगेच दंगा करायला सुरुवात करतात, पण तसं नाहीये. त्यांना प्रॉपररित्या गायडन्स करणं लहानपणापासूनच, म्हणून मी सांगत असते की प्रॉपर जर्नीमध्ये तुमच्या कुंडली थ्रू तुम्हाला काय उपाय करायचे, काय त्याचं मार्गदर्शन घ्यायचंय, कसं त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला डील करायचं. कारण की ज्यावेळेला एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते, ती ऑलरेडी तिला काही गोष्टी समजत नसतात आणि तिला कोणाचा तरी असा सपोर्ट पाहिजे असेल जी मला खरंच मार्गदर्शन करेल. मग अशा वेळेला जर तुम्ही प्रॉपर ऍस्ट्रॉलॉजरकडे गेलात, प्रॉपर एज्युकेटेड असलेल्या ऍस्ट्रॉलॉजरकडे गेलात, तर तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणे ना त्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढण्याची क्षमता ठेवतो. म्हणूनच माझ्याकडे जे येतात डिफिकल्ट ह्याच्यामध्ये जे येतात, त्यांना मला या सगळ्या गोष्टी करून सांगणं किंवा त्यांना काउन्सिलिंग करणं माझं ते कर्तव्य आहे. कारण की मी 4 पैसे नुसतं घेते, ते पैसे नाही घेत,
त्याच्या बदल्यात मला त्यांना 2 पटीने मला काय जास्तीत जास्त चांगलं देता येईल हे मी बघत असते. त्याच्यामुळे डिफिकल्ट टास्क जरी आले तरी माझ्या महाराजांची कृपा आहे की ते मला या टास्क वरून सुद्धा सुखरूपपणे बाहेर काढतात आणि समोरचे जातकांना सुद्धा त्याचा फायदा झालेला असतो. ग्रेट ग्रेट ग्रेट. मॅम मी अजून एक प्रश्न घेऊ इच्छितो. येस, हे भरपूरशे लोक सुरुवातीला म्हणा या आजकालचे जे रील टाईपचे जे म्हणा क्विक रेमेडी, क्विक आन्सर, क्विक सोल्युशन, तर काय असे काय क्विक टिप्स आहे जे लोक आपल्या नॉर्मल जर म्हणा बिसाइड एस्ट्रॉलॉजी म्हणा, बिसाइड त्यांचं बर्थ चार्ट म्हणा, बिसाइड की जी लोक आपल्या जीवनामध्ये डे टू डे लाईफ मध्ये हॅक्टिक लाईफ असते सकाळपासून संध्याकाळ प्रत्येकाची, ती गृहिणी म्हणा, हाऊसवाईफ म्हणा या ऑफिसचे लोक म्हणा, इव्हन पोरं स्टुडंट्स म्हणा, लहान लहान पोरं म्हणा, सगळ्यांना हेल्थ वेल्थ अजून नेम फेम हे सगळ्यांनाच हवं असते. तर असं काय काय एक दोन जे तुम्ही देऊ इच्छिता जे ते रोज इम्प्लिमेंट करू शकता आपल्या दिनचर्यामध्ये? यामुळे तुम्ही तुमच्या दिनचर्यामध्ये पहिलं तर तुम्हाला थोडंसं चेंजेस करायचे आहेत. सगळ्यात प्रथम आता आपण म्हणतो की सूर्य हा आपल्या ग्रहांचा राजा म्हटला जातो है ना. तो ग्रहांचा राजा म्हणजे काय, तो आपल्याला गव्हर्नमेंट बेनिफिट देतो, मान सन्मान देतो, रिस्पेक्ट देतो. पॉलिटिशियन लीडर जे असतात त्यांच्याकडे सूर्य चांगला असतो. तर मला जर 0 वरून 100 वर जायचंय तर सगळ्यात पहिला माझ्या कुंडलीतून मला सूर्य स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यासाठी मी काय करणार, पहिलं तर सूर्य आहे तर आपण हल्लीची मुलं आहेत, हल्लीची पिढी रात्री 2-2, 4-4 वेळा जागतात आणि उशिरा उठतात, 10, 11, 12 वाजता. मी असं बघितलेलं आहे बरेच लोकांमध्ये. तर तसं न करता तुम्हाला अर्ली मॉर्निंगला उठायचं. नाही काही जमत येत ना तर ऍटलिस्ट 8 वाजायच्या आधी तुम्हाला आंघोळ करणं गरजेचं आहे ना. उठा, आंघोळ करा, सवय लावा स्वतःला की पहिला तर तुम्ही पहिला लवकर उठा. लवकर उठाल का तुमच्याकडे वेळ पण चांगला जास्त मिळतो, तुम्ही त्या जर्नीमध्ये खूप काही करू शकता. दुसरी गोष्ट, तुमचे जे कुठे गुरु आहेत, तुमचे जे कुठलं मंत्र असेल, तुम्हाला ज्या कुठल्या गुरुजींनी मंत्र दिला असेल तर त्या मंत्राचं चॅन्टिंग करा. कधी कधी असं होतं की ताई आम्ही जेवण बनवतो, डबा बनवतो, आम्ही बायका आहोत, आम्हाला सगळे वेळ नाही मिळत. त्यावेळेला मी सांगते ठीक आहे, काहीही हरकत नाहीये, तुम्ही जेवण बनवा, घरातली कामं करा, पण मनातल्या मनात नामस्मरण करत राहा. जर आजच्या कलियुगात परमेश्वराने खूप इझी केलंय, खूप इझी म्हणजे इतकं इझी केले की आपण बिलीव्ह नाही करणार की मी ट्रेनमधून येता जाता प्रवास करता करता सुद्धा नामस्मरण करू शकतो. हल्ली आता युट्यूब आहेत, युट्यूबवरती आपण हनुमान चालीसा वाचतो किंवा बाकीचे स्तोत्र असतात, स्त्री सुक्त असतं, पुरुष सुक्त असतं, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं आपण जर स्तोत्र ऐकत असू, बोलत असू, मला वेळ मिळत नाही तर ऍटलिस्ट काम करत असताना साईडला तुम्ही तुमच्या युट्यूबवरती लावतं, तिथे लावलं आणि ते ऐकलं तरी त्याचा इफेक्ट आपल्याला हळूहळू होत असतो. कारण की काय होतं, ज्यावेळेला आपण मंत्रस्तोत्र वाचतो ना ते आपल्याला कळत नसतं, ते आपल्याला वरती ना एक कवच निर्माण करत असतो आणि ते आपल्याकडे आलेले जे संकट असतात त्याच्याशी फाईट देण्यासाठी आपल्याला ते मदत करत असतं. तर हळूहळू या 2-3 गोष्टी करायला सुरुवात करायच्या. संध्याकाळी ऍटलिस्ट म्हणतात ना की संध्याकाळी घरी आल्यावर ऍटलिस्ट एक दिवा अगरबत्ती करून नमस्कार करणं गरजेचं की बाबा परमेश्वरा, आजच्या दिवसभर मी जीवनामधून आलेलो आहे, धगधगीतून ट्रेनमधून प्रवास करून मला सुखरूप आज घरी पोहोचवलं, याच्यासाठी त्यांच्याकडून पहिला तर त्यांना आभार मानायचं. म्हणजे ह्या 2-4 गोष्टी जर हळूहळू करायला सुरुवात केलीत ना तर डेफिनेटली तुम्हाला मिळालेला मार्गदर्शकता पण खूप चांगल्या पद्धतीने मिळेल आणि ह्या छोट्याशा लाईफमध्ये तुम्ही खूप काही करू शकाल. आणि सगळ्यात महत्वाचं तर माइंड स्टेबल होण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन आलंय ना तर हळू तुम्ही ज्याला मानता त्याचा मंत्र जाप करायला सुरुवात करा. ठीक आहे, मला माहिती त्यावेळेला तुमची मनस्थिती नसेल पण तरी सुद्धा स्टार्ट तर करा. एनर्जी लागते त्याच्यासाठी आपल्याला, मग ती एनर्जी तिथे लावा आणि हळूहळू तुम्ही बघाला तर तो प्रश्न तुमचा सुटलेला असतो. मग तसं तुम्ही ह्या लाईफ जर्नीमध्ये हळूहळू छोट्या मोठ्या गोष्टी करायला सुरुवात केलीत ना तर डेफिनेटली मी सांगते तुम्ही तुमचं लाईफ 100% खूप पॉझिटिव्हिटी करू. पॉझिटिव्ह जसं मी विचार नाही करत त्याच्यापेक्षा खूप जास्त पॉझिटिव्हली स्वतःला बनवू शकता. नकारात्मक विचार करू नका, माझं होणार नाही, माझ्याकडे होतच नाही, माझ्याकडे येतच नाहीये, मला कोणी विचारतच नाहीये. आवश्यकता नाहीये. आपण बघतो की कोण आपल्याला विचारतं है ना, तर ते विचारतं कोण आपल्याला की ज्यावेळेला माझ्याकडे काहीतरी असेल तर ते काहीतरी असण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे की पहिला मला स्वतःला डेव्हलप करायचं आहे ना, तेव्हा 4 लोक मला विचारतील. मी 0 वर आहे ना, मला कोणी विचारणार नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून पहिला मला स्वतःला म्हणजे डेव्हलपमेंट आणायची. तर तुम्ही हळूहळू जसं मी सांगितलं लवकर उठा, नामस्मरण करा, चालता बोलता काय काय कामं करता करता तुम्ही नामस्मरण करा, सेवा करा, तुमचे कवच काय वाचतात ते वाचा आणि हळूहळू पॉझिटिव्हिटी विचार करा की नाही माझं होणार. असं जर फक्त लाईफ मध्ये हे 3-4 पॉईंट जर लक्षात घेतलं तरी तुमचं लाईफ खूप चांगल्या रीतीने जाते. मॅम तुम्ही प्रिव्हियसच्या प्रश्नांमध्ये तुम्ही सांगितलं होतं कर्मा अँड कर्मा गेट बॅक. तर व्हॉट रोल डज कर्मा प्ले इन ऍस्ट्रॉलॉजिकल रिडिंग? आता तुम्ही जर बघाल ना की जेव्हा आमच्याकडे आम्ही जेव्हा ऍस्ट्रॉलॉजिकल चार्ट बघतो तेव्हा एखाद्याला म्हणतो की आम्ही करोडपती होणार का, तर मी म्हणते नाही होणारच है ना. काय म्हणतात की मला जॉब आत्ता लागणार काय, मी नाही, हा वेळ नाहीये, सध्या थोडंसं थांबा किंवा जॉब आहे तो सोडू नका.
म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे असतं की कर्म म्हणजे काय, माझ्या गेल्या जन्मात मी काय केलंय है ना. या जन्मात सगळे मला सांगा, मॅडम आम्ही कोणाचं वाईट नाही केलंय, माझं तरी माझ्यासोबत असं होतंय. म्हणजे नाही, आज तुम्ही वाईट नाही केलंय, पण तुम्हाला माहित आहे का मागच्या जन्मात तुम्ही किंवा मी आपण काय केलंय है ना. मग मागच्या जन्मामध्ये आपले काहीतरी कर्म असतात, चुकीचे झालेले असतात, कोणातरी बोललेलं गेलं असेल, कोणातरी लुटलं गेलं असेल, कोणातरी त्रास दिला गेला असेल, तर त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. मग ते आपल्याला काय करायचं असतं की त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं की ते सगळं लक्ष ठेवून मग आपल्या कर्मांवर विश्वास ठेवून मग आपली कर्म चांगली करून मग त्याचा बेनिफिट घ्यायला लागतो. म्हणूनच कर्म म्हणतो ना की मला वाटतं की माझ्या मुलांनी मला चांगलं ट्रीट करावं, मला वाटतं माझ्या आईवडिलांनी चांगलं ट्रीट करावं, तर पहिला मी रिस्पेक्ट द्यायचा माझ्या आईवडिलांना. तर माझ्या मुलांसमोर माझ्या आईवडिलांना रिस्पेक्ट नाही केला तर डेफिनेटली ते कर्म माझे मुलं मला माझा रिस्पेक्ट करणार नाही. म्हणजे याप्रमाणे जर आपण आपली कर्म, छोटी मोठी कर्म हे करायला लागलं ना, तर त्याच्यातून तुम्हाला चांगला बेनिफिट मिळू शकतो है ना. मग हे तुम्ही करू शकता तुमच्या कर्मांमधनं. Great, ma'am. Ma'am, moving again to the next question, please explain the importance of timing. जे तुम्ही म्हटलं वेळ का एक असतो टायमिंग वेन मेकिंग डिसिजन बेस्ड ऑन एस्ट्रोलॉजी. बऱ्याच वेळेला काय असतं ना की हा असं होतं, आमच्याकडे जे येतात त्यांना त्यांचा टाइम माहित नसतो है ना. मग अशाला भरपूर काही ऑप्शन्स असतात. प्रश्न कुंडली मांडता येते, त्यांचा प्रश्न काय आहे, प्रश्न कुंडली मांडता येते की ते तुमचं काम होईल की नाही होईल. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की मग त्यांचे टाइम नसतो कोणाकडे, मग त्या गोष्टीवरती आम्ही प्रॉपररित्या बघून प्रश्न कुंडली मांडून त्यांच्या प्रश्नाचं सोल्युशन देऊन त्यावरती उपाय देऊन आम्ही सगळ्या गोष्टी करून मग त्यांना सगळं देतो. मग हे त्याच्यामध्ये ह्याप्रमाणे तुम्हाला त्याचा फायदा होतो. एक फेस रिडिंग करतो आपण, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की एक फेस रिडिंग करून काही गोष्टी असतात ना. पाम हिस्ट्री सुद्धा करू शकता. हा मी पाम हिस्ट्री नाही करत, पण पाम हिस्ट्री सुद्धा करून तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता, असं नाहीये की नाही करू शकत. खूप काही करू शकता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये. हे जर तुमच्याकडे कुठलीही गोष्ट नाहीये तरी सुद्धा प्रश्न कुंडली मांडून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता. Great. Ma'am, moving to the next question and my favorite one. What are some of the most common questions client ask you? आता बऱ्याच वेळा जेव्हा प्रश्न घेऊन येत असतात त्याचे उपाय तर आमच्याकडे भरपूर काही असतात है ना. की बऱ्याच वेळेला असं होतं की काहीतरी करिअर गायडन्स हवं असतं, आणि बऱ्याच वेळा सगळ्यात मोस्ट विचारला जाणारा जर प्रश्न कुठला असेल तर पैसे. माझ्याकडे 15 वर्षाची मुलं आलेले सुद्धा प्रश्न एकच विचार, माझं करिअर कसं होईल, मी एज्युकेशन कशात करेल ना, हे मला नाही विचारणार. मला पहिला ते काय विचारतील की मी माझं म्हणतात ना माझी इन्कम कशी स्टार्ट करू, हा सगळ्यात प्रश्न विचारलेला माणूस आहे. माझ्याकडे इव्हन म्हातारा माणूस जर यायला तर होतं, मॅडम मला पैसे कमवायचे मी काय करू. ऍक्च्युली काय होतं माहितीये का, खरं बघायला गेलं तर मी त्यांना त्याच्या वेळेला एकच गोष्ट सांगत असते की बघायला गेलं तर जर 4 कुटुंबाचं घर आहे है ना, तर 10,000 इनफ होतात खाऊन पिऊन व्यवस्थित जगायला. खाणं पिण्याबद्दल बोलते है ना. तर आपलं काय होतं माहितीये का की मला लाखो कमवायचे असतात, पण कधीही हा विचार नाही केला त्या लाखोंमधून मी फक्त 10,000 रुपये माझ्या खाण्यापिण्यावर युज करतो, आणि जे उरलेले 90,000 रुपये आहेत ते फक्त लक्झरीज मध्ये घालवतो. आणि फक्त लक्झरीज मध्ये घालवण्यासाठी त्यांचा मूळचा प्रश्न हा असतो की माझ्याकडे पैसे कधी येणार आणि कधी इन्कम स्टार्ट होणार, कधी सगळ्या गोष्टी होतील है ना. मग ह्या गोष्टी मी प्रत्येकाला समजवते की तसं नसतं, की लाईफमध्ये जगणारी माणसं 2,000 वरती पण जगणारी आहेत, 10,000 वरती पण जगणारे लाखो सुद्धा, फक्त आपली लक्झरीजमुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो. म्हणून मी नेहमी सांगते की लक्झरीज ठीक आहे, गाडी आहे, कार आहे, सगळ्या गोष्टी पाहिजेत, सगळ्या गोष्टी मान्य आहे मला, पण त्या ठीक आहे. काही लोक तर कार घेतात दर 6व्या महिन्यात दुसरी बदलतात, काय तर त्यांना ट्रेंड येतं, फॅशन येतं, मोबाईल बदलतात, पण तसं नाही. आपली नीड आहे ना, तेवढं जर राहायला लागलं ना हळूहळू आपल्याला त्याचा त्रास पण होत नाही. म्हणून करिअर ऑप्शनसाठी मी नेहमी हेच सांगत असते की तुम्ही करिअर जरी निवडताय किंवा करिअरचा जरी प्रश्न आहे, पैशाचा प्रश्न आहे, तर पहिला स्वतःवरती पण कंट्रोल थोडंसं करणं सुरुवात करा. खूप जास्त लक्झरीज कडे जाऊ नका. परमेश्वराने दिलेलं आहे, हळूहळू त्या सगळ्या गोष्टी होतीलच. आता दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर रुद्राक्ष हो डेफिनेटली आपल्यावरती इफेक्ट करतात. असं म्हटलं जातं की रुद्राक्ष म्हणजेच भगवान शंकरांच्या डोळ्यातून आलेले अश्रू आहेत, त्याच्यापासून रुद्राक्ष बनले बरोबर. आणि आपल्याकडे ना दर श्रावण महिन्यामध्ये 43 दिवस अखंड रुद्राभिषेक होतो है ना. आणि त्या रुद्राभिषेक झालेले जे रुद्राक्ष आहेत ते आपल्याकडे सिद्ध केलेले रुद्राक्ष आपल्याकडे अवेलेबल असतात. इव्हन तुम्ही त्याच्यामध्ये लाईव्ह आपलं रुद्राभिषेक असतं अखंड, त्याच्यामध्ये जॉईन पण होणारी लोक आहेत, तुम्ही त्याच्यावरती पण जॉईन होऊ शकता. आणि त्या रुद्राक्षाचं महत्व काय आहे, रुद्राक्ष काय असतं की नुसतं रुद्राक्ष घेतलं घातलं त्याचा मला बेनिफिट नाही मिळणार. रुद्राक्ष म्हणजे पंचतत्व है ना, तर पंचतत्व त्याच्यामध्ये असतात आणि आपल्या शरीरातही पंचतत्व असतं. रुद्राक्ष म्हणजे थोडंसं उष्ट प्रकृती पण म्हटली जाते, जेणेकरून आपण धारण करतो कोणाकोणाला त्याचा बेनिफिट होत नाही, त्रास होतो. मग रुद्राक्ष धारण केल्यावरती त्याच्या प्रॉपर वेने त्याच्यावरती सिद्धी, म्हणजे आपण म्हणतो रुद्राभिषेक वगैरे केलेले सिद्ध करून असतील त्याचे रुद्राक्ष जर घातले
घातले तर त्याचा इफेक्ट खूप चांगला होतो. पहिली तर माझं मन शांत होण्यासाठी बेनिफिट होतं, कारण की रुद्राक्ष भगवान शंकरांचं आहे आणि चंद्राचं कारक सुद्धा मानलं गेलं आहे. चंद्र म्हणजेच माझं मनच विचलित नाही आजच्या तारखेला. मला मनातून आपण नेहमी कंटिन्यू मन चालू असतं, आपलं विचार चालू असतात. तर त्याच्यावरती पहिलं तर रुद्राक्ष तुमचं वर्क करतं, तुमच्या पंचतत्वावर वर्क करतं. आरोग्यावर आलेले काही प्रॉब्लेम्स असतात है ना, काही काही आरोग्यावरती इफेक्ट मानसिक दृष्ट्या असतात, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्हाला रुद्राक्ष करू शकतात. तुम्हाला काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, निगेटिव्ह ऊर्जा आहे, त्याचे वाचवण्यासाठी सुद्धा रुद्राक्ष तितकेच महत्वाचे असतात. तर रुद्राक्षाचे पण असे काही महत्व आहेत जेणेकरून तुम्ही ते धारण करून त्याचे काही साईड इफेक्ट काही असतात, म्हणजे म्हणतात ना साईड इफेक्ट काही नसतात, पण जे बाहेरून आलेली निगेटिव्हिटी काही गोष्टी असतात त्याच्यापासून नक्की ते आपल्याला वाचवतात आणि त्याचा बेनिफिट द्यायला स्टार्ट करतात. मग हे रुद्राक्ष अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. याच्याबद्दल अजून माहिती द्या की कोणते कोणते प्रकारचे रुद्राक्ष इन जनरल लोक घालू शकता, या जसं आपण म्हणता 5 मुखी 6 मुखी 1, तर यांचं काय वैशिष्ट्य आहे? खरं तर बघायला गेलं ना, रुद्राक्ष आहे. जर 2 मिनिटात विचारते, प्रत्येक रुद्राक्षामध्ये पंचतत्व आहेत, प्रत्येक रुद्राक्ष सेम कार्य करतं, पण काय असतं म्हणजे का, पंचमुखी खूप मिळतात आपल्याला, काही एकमुखी असते हे रेअर मिळतं, 3 मुखी 4 मुखी, प्रत्येकाचं महत्व वेगवेगळं आहे, मान्य आहे. पण जर कोणाला वाटतं की मी खूप काय की 5 मुखी नंतर पुढे जे रुद्राक्ष असतात ते आपल्याला थोडेसे म्हणतात ना महागात मिळतात, 12 मुखी म्हणा, कोणी कोणी लक्ष्मी रुद्राक्ष वापरतात, 7 मुखी म्हणा, 6 मुखी म्हणा, कोणाला संतांसाठी पाहिजे असतं त्यावेळेला आम्ही सांगतो 6 मुखी घाला है ना, मग 3 मुखी घाला. मग बऱ्याच वेळेला काय होतं की ते लोक अफोर्ड पण करू शकत नसतात, की इतके महाग झालेले आहेत रुद्राक्ष आणि सगळ्यात मोठी महाग असून ते ओरिजिनल मिळणं खूप गरजेचं आहे. तर त्यावेळेला आम्ही सांगतो की ऍटलिस्ट तुम्ही 5 मुखी जरी रुद्राक्ष घातलाच तरी त्याचा इफेक्ट तेवढाच असतो, त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळायला स्टार्ट होतो, कारण की माझ्या पंचतत्वावर वर्क करायचे. रुद्राक्ष ह्याच्यापेक्षा जास्त काही वर्क करत नाही, फक्त आपल्या पंचतत्वावरती वर्क करतं. ग्रेट मॅम, वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द एंड ऑफ द पॉडकास्ट. आपण आता लास्टच्या टप्प्यावर जातो आहे. आपण अजून इम्पॉर्टंट प्रश्न घेऊ इच्छितो की आजकाल एक खूप बघितलं जाते जे आहे मून फेसवर लोक बोलतात, लुनार सायकलवर लोक बोलतात, पुष्कळशा जे रील्स येतात याच्यावरच येतात, फुल मून जे आहे, न्यू मून जे आहे. तर आपल्या लाईफवर इंडिव्हिज्युअल जर मी गोष्टी केल्या तर लुनार सायकल कशी इफेक्ट करते अकॉर्डिंग टू द वैदिक एस्ट्रॉलॉजी जर मी म्हटलं? आता चंद्राचं जर म्हटलं तर काय की हे फुलमून डे आपण जे म्हणतो हे कशामुळे होतं, हे चंद्रामुळेच होतं है ना. आता 15 दिवस चंद्र दिसतो आणि नंतर मग अमावस्या ते नंतर हळूहळू चंद्र वाढायला लागतो आणि नंतर हळूहळू 15 दिवस चंद्र कमी कमी होत जातो. तसंच इफेक्ट करतो. जसं आपण काही लोकांना आपण बघितलं अमावस्या पौर्णिमेला आम्हाला त्रास होतो, निगेटिव्ह एनर्जीचा भास होतो किंवा मन थोडंसं खराब राहतं, थोडंसं डिप्रेशन लेवलला असतं, अचानक आमचं मन खूप खराब होऊन जातं. त्याच्या मागचं कारण हे असतात. त्याच्या मागचं कारण आता चंद्र जेव्हा म्हणतात ना की तो जसा जसा कलेने कमी कमी होत जातो तशीच आपली एनर्जी पण कमी होत जाते, मनाची एनर्जी, कारण की चंद्र काय मनाचा कारक आहे, तो आपल्या मनावरती इफेक्ट करतो. म्हणजे जसं जसं जेव्हा फुलमून डे असतो त्या दिवसापासून पुढे पुढे चंद्र हळूहळू कलेने कमी होत जातो. जसं जसं तो कमी कमी होत जाईल ना तसं तसं मनाची एनर्जी आपली कमी होत जाते. मग अमावस्या ज्या वेळेला येते त्यावेळेला काय होतं ना की तो पूर्ण नसतोच. त्याच्यामुळे त्या दिवशी आपण आणखीन थोडंसं, काही लोक घाबरतात, अमावस्या आहे बाबा नको, इथे जाऊ नको, संध्याकाळी इथे जाऊ नको, हे ओलांडू नको, लोक नजर काढतात वगैरे. हे काय असतं की हे त्या दिवशी मनाचं कारक एकदम म्हणतात ना तो नसतोच त्या दिवशी. म्हणजे मन एकदम म्हणजे डेंजर झोन मध्ये असतं एखाद्याचं, असं होऊन जातं, म्हणजे मन पूर्ण खराब होऊन जातं. म्हणून त्या अमावस्याला लोक खूप जास्त घाबरतात है ना. आणि नंतर जसं अमावस्या झाली ना, हा बाबा अमावस्या झाली, एक त्यांच्या मेंटॅलिटी होते, आपल्याला वाटतं की मेंटॅलिटी फील होते, तसं नाही, कारण की अमावस्या ज्या वेळेला होते तसं कलेने चंद्र वाढतो, म्हणजे पुन्हा आपलं मन आहे ना परत स्टेबल व्हायला स्टार्ट होतं हळूहळू. नाही मग त्या काही गोष्टी आपण अमावस्या विसरून जातो. पण जेव्हा अमावस्या जवळ येते त्यावेळेला तो जो मून असतो ना तो कलेने कमी झालेला असतो, म्हणून आपल्या मनावरती त्याचा इफेक्ट होतो. आणि त्याच्या मागचं बाकी दुसरं कारण नाहीये, हे एकच कारण आहे की आपलं मन हे स्थिर होतं आणि बऱ्याच वेळेला अस्थिर होतं. म्हणून कधी पण बघा ना 15 दिवस आपण थोडंसं खूप फ्रेशली मूड असतो आणि 15 दिवसामध्ये थोडंसं डाऊन होत जातं, त्याच्या मागचं कारण हेच आहे. ग्रेट मॅम, एक अजून मी प्रश्न घेऊ इच्छितो. पुष्कळदा आजकाल बघितलं गेलंय खूप असे टिप्स येतात की या दिवशी केस कापायचे नाही, या दिवशी दाढी करायची नाही, अजून पुष्कळ सारे असतात की शनिवारी असं नाही करू, हे नाही करू. तर ते किती पर्यंत ते इफेक्टिव्ह असतात? अजून काय तुम्ही सांगू शकतात की कोणत्या दिवशी असं काय करायला हवं? इन जनरल मी जर गोष्टी करतोय बोलतोय. बरोबर. आता ऍक्च्युली कसं ना काही गोष्टी ना या ज्या आपल्या लाईफमध्ये आल्याच की या दिवशी या गोष्टी कराव्या, त्या दिवशी त्या गोष्टी, त्याच्या मागचं काही कारण वेगळी होती. म्हणजे खूप पूर्वीची लोक होती. आता फॉर एक्झाम्पल आता गुरुचरित्र पारायण करायचे लोक, त्यावेळेला काय सांगायचं, नदी ओलांडायची नाही,
है ना. तर पूर्वीच्या काळी कसं होतं, नदी जर ओलांडली, जर तिला भरती आली तर माणूस तिथून चालत परत कसा येईल आणि ते खंड होईल, म्हणून त्यांनी तो नियम दिला की आपल्या वेशीच्या पलीकडे जायचं नाही. पण लोक आजही तेच करतात, नाही आम्ही गुरुचरित्र करतोय, आम्ही ही सिटी सोडून ती सिटी जाणार नाही. पण आता तर व्हेकल आहे, गाड्या आहेत, ट्रेन आहे, सगळ्या काही गोष्टी. पण सांगायचं तात्पर्य की प्रत्येक गोष्टी या पूर्वजांनी आधीच्या ह्याच्याप्रमाणे राईटअप केल्या होत्या, त्याच्याप्रमाणे ती लिहिलं तर त्याच्याप्रमाणे वागलं जात होतं, है ना. म्हणून आता पूर्वीच्या काळात लोक आणखीन हे पण म्हणायचे की बाबा पिंपळा झाडाखाली बसू नये, तिथे भूत बसतात. पण तसं नाही. आपण म्हणतो की एखादं झाड संध्याकाळनंतर कार्बन डायऑक्साईड सोडतो, त्याच्यामुळे काय ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नाहीये. पण आता हे आता लोकांना समजून नाही आपल्या हेल्थचं चांगलं आहे असं समजवलं त्याचा संबंध नाही. पण त्याच्या मागचं कारण भूताटकी असतात तिकडे. म्हणजे माणूस जाणारच नाही संध्याकाळचा. म्हणजे काही गोष्टी त्यांनी केल्या ते आपल्या ह्याच्यासाठीच केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर आणखीन की आता काही लोक म्हणतात की सोमवारी दाढी करू का, मंगळवारी करू का. मग सोमवार शंकराचा वार आहे, करत नाही. मंगळवारी देवीचा वार आहे, हनुमंताचा वार आहे, बुधवारी गणपतीचा वार आहे, गुरुवारी मग करणार कधी. सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिला ऍज अ सायन्सनी, कारण की पहिल्या गोष्टी पहिल्या आपल्या हायजीन बघितल्या जायच्या. त्या हायजीन बघूनच आपल्याला म्हणतो ना की त्या गोष्टी करायच्या असतात. मला आज नीड आहे, मला शेव करायची, तुम्ही करू शकता. हा काही लोक म्हणतात आपल्या काही ग्रंथात लिहिलं आहे की गुरुवारी गुरुचा वार असतो म्हणून करू नये, है ना. की त्याच्या मागचं कारण काय असतं की आपल्या घरी गुरु येतात असं म्हटलं जायचं. मग त्यावेळेला आपण शेव केलं, दाढी केलं, त्यांच्या जेवणात केस पडायचा. मग तसं होऊ नये म्हणून ते त्या दिवशी अवॉइड करायचं. आता आपण काय करतो, केश कर्तनाला बाहेर आहे, आपण बाहेर जातो, आता घरात नाही कोणी करत. म्हणून तसं काही नाहीये. ते काही गोष्टी म्हणतात ना की आपलं पहिलं तर हायजीन सांभाळणं गरजेचं आहे, है ना. दुसरी गोष्ट वार त्यांनी का दिले होते की बाबा म्हणतात, पहिला म्हणायचे की रविवारीच करायचं, मुलांना शाळेला सुट्टी असायची म्हणून रविवारीच केस धुतले जायचे आणि केस कापली जायचे. आता रविवारीचं म्हणतात की आम्ही म्हणतो की खंडोबाचा वार आहे, त्यावेळेला तुम्ही केस कापू शकत नाही. मग ही सुद्धा परिस्थिती असते. पण सांगायचं तात्पर्य असतं की आपल्याला काळाप्रमाणे कधी कधी ना आपल्याला थोडंसं बदल करावे लागतात. आता पूर्वी जसं आपण राहू केतू घेतो खूप वाईट होते, पण आता ते राहू केतू खूप गरजेचे आहेत ह्या कलियुगात. स्मार्ट बुद्धी नसेल तर काहीच होणार नाही. तसंच आपल्याला हे केसांसाठी आपण सांगितलंय की बाबा हे दिवस आहेत. हा तरी सुद्धा ऍज पर ज्योतिषशास्त्रात जर तुम्ही बघाल तर मंगळवारी तुम्ही आणि शुक्रवारी हे 2 दिवशी तुम्ही केस तुमची कापू शकता, है ना. मग तेव्हा काही प्रॉब्लेम्स नाही, पण सांगितलं गेलं आहे. पण मुळात मुद्दा माझा हाच आहे की पूर्वीच्या गोष्टी त्या लोकांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी त्या गोष्टी त्या सांगून आपल्याला पटवलेल्या होत्या. राईट मॅम. त्याच्यानंतर एक शेवटचा प्रश्न मी घेऊ इच्छितो आपल्या या पॉडकास्टचा. अजून मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न हा पण आहे की लोक तुमच्याशी कसे काय गायडन्स घेऊ शकता, जॉईन करू शकता. तुम्हाला या तुम्ही जे कोर्सेस करता, या तुम्ही जे जे प्रोग्राम्स आहे तुमचे, ते काय काय आहे, कसं तुमच्याशी गायडन्स घेऊ शकता, जोडू शकता वेगळ्या वेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, या असं म्हणा की आता पुढचे तुमचे काय काय प्रोग्राम्स आहे, सेशन्स आहे, याच्याबद्दल मॅम प्लीज माहिती सांगा. बरोबर. आपलं इंस्टाग्रामचं पण अकाउंट आहे ऍस्ट्रो डॉक्टर रुपल म्हणून. आपण फेसबुक वरती आहोत. आणि दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळेला असं होतं की माझ्याशी जेव्हा कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काही लोक खूप लांब असतात ना माझ्या सिटीपासून, तर त्यांना टेलिफोनिक कन्सल्टेशन सुद्धा आहे आपल्याकडून. तुम्ही टेलिफोनिक कन्सल्टेशन घेऊ शकता. पर्सनली ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला वाटतंय की पर्सनली गायडेशन घ्यायचं, तुम्ही पर्सनली पण गायडेड करू शकता. पर्सनल आणि टेलिफोनिक याच्यात काहीही फरक नसतो. ज्यावेळेला मी तुम्हाला कन्सल्टेशन देते, दोन्ही तितकंच आहेत, तितकंच माझ्यासाठी इम्पॉर्टंट असतात. तुमचे तिथे प्रश्न तितकेच सांगितले जातात. सगळ्यात महत्वाचं, माझ्याकडे ज्यावेळेला संपूर्ण ज्ञानासाठी पण कुंडली येत असते त्यावेळेला त्यांची वेळ त्यांना देते. असं नसतं माझ्याकडे तुम्हाला 1च तास देईल, असं नाहीये माझ्याकडे. तुम्हाला जर समजायला थोडा वेळ लागतोय, तुम्हाला मी अर्धा तास एक्स्ट्रा सुद्धा देते. असं नाही की टाइम संपलाय तुमचा, नाही. तर सगळ्यात महत्वाचं माझं हे एक आहे, तुमचे प्रश्न तुम्हाला प्रॉपररित्या समजवले जातात, सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, आता तुम्ही विचारलं की तुमचं एज्युकेशन शिकवणं, आपण ऍस्ट्रोलॉजी शिकवतो, हा सध्या मी शिकवत नाहीये कारण की तितका पुरेसा वेळ नाहीये. पण माझ्याकडे जे येणारे जातक आहेत ना, त्यांना त्यांची कुंडली तुम्ही रात्री उठून जरी विचारलं तरी त्यांची ती कुंडली लक्षात असते. त्याच्या मागचं कारण त्यांना प्रॉपररित्या मी त्यांचं चार्ट दाखवते. बघा हे या स्थानी आहे, हे असं असतं, हे स्थान तुमचं पतीचं आहे, हे तुमचं पैशाचं आहे. म्हणजे ज्यावेळेला माझ्याकडे कुंडली दाखवायला येतात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजवलेल्या असतात. त्याच्या मागचं कारण एक असतं की ज्यावेळेला ते कधीतरी दुसऱ्याकडे जातील, जेव्हा आम्ही अवेलेबल नसू, त्यावेळेला त्यांना फसवू शकणार नाही, बरोबर है ना. त्यांना माहित असतं भाग्याचा ग्रह कुठला आहे, त्यांना माहितीये मला कुठलं रत्नदान, त्यांना माहितीये मला कोण बेनिफिट आहे, त्यांना माहितीये माझ्या कुंडलीमधला कुठला ग्रह निचेतला आहे, त्यांना माहितीये माझा ग्रह कुठल्या मृत अवस्थेत आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांना माहित असतात आणि ते माझ्यापेक्षा जास्त लक्षात ठेवतात.
नाही, 80 वर्षाची म्हातारी जरी आली तर तिला तिची कुंडली लक्षात राहील. इतक्या व्यवस्थित पद्धत कुंडली सांगतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना मध्ये शिकायची गरज पडत नाही. पण हा, जे शिकणारे आहेत त्याच्यासाठी अजूनपर्यंत मी प्लॅटफॉर्म नाही सुरू केले. कारण की पर्सनली आम्ही घेतो, पण अजून बाकीच्या गोष्टी नाही केल्या, कारण की तितका वेळ पुरेसा नाहीये. मला माझ्या कामातून किंवा कन्सल्टेशन मधूनच वेळ मिळत नाही. पण हा, नक्कीच स्वामींची कृपा झाली तर ते पण आम्ही लवकरच सुरुवात करू. आणि तुम्ही इंस्टाग्राम वरून, फेसबुक वरून मला फॉलो करू शकता. आपले अकाउंट्स आहेत. आपला नंबर जर देतील त्याच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं टेलिफोनिक कन्सल्टेशन तुम्ही बुक करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाईफ मधल्या सगळ्या गोष्टी समजतील आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन खूप चांगल्या रीतीने घालवू शकता. ग्रेट 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 मॅम. मॅम, मुव्हिंग टू द एंड ऑफ द पॉडकास्ट, मी एक पर्सनल प्रश्न म्हणा या एक सजेशन तुमच्याकडनं घेऊ इच्छितो. तुम्ही योगीरामचे जितके पण व्ह्युअर्स आहे, जो पण हा व्हिडिओ बघतात आहे, त्यांना एक लास्ट मेसेज काय देऊ इच्छिता? मी योगीरामच्या जेवढे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना मी एकच गोष्ट सांगेल की लाईफ शॉर्ट आहे पण तितकंच मोठं सुद्धा आहे. तर कुठलीही वेळ आहे ना, एक एक क्षण, एक एक वेळ हा पुन्हा गेली तर पुन्हा येत नाही. त्या प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ तुम्ही अनुभव करा. माझ्या भविष्यात पुढे काय होणार आहे त्याच्यापेक्षा आज माझ्याकडे प्रेझेंट मध्ये काय आहे ना, याच्या प्रेझेंट लाईफ कडे लक्ष द्या. आजचा माणूस फक्त हेच करतोय, फक्त फ्युचर विचार करतोय, पण त्याच्याकडनं प्रेझेंट हे हळूहळू निसटत चाललंय हे त्याच्या लक्षात येत नाही. कारण की त्याला कळतंय हे आजचं प्रेझेंट पास्ट होऊन जातो कालचा, पण कळत नाही की तो फ्युचर नाही होत. म्हणजे तुमचं फ्युचर म्हणजेच तुमचं प्रेझेंट आहे. हे ज्या वेळेला तुम्हाला समजेल ना, तुमचं लाईफ जर्नी तुम्ही खूप चांगल्यारीत्या तुम्ही घालवू शकता. मला आज खायचंय, मला आज पाहिजे, मला ह्या गोष्टी पाहिजेत, तर करा, आनंदाने करा. उद्या माझ्याकडे पैसे राहतील की उद्या माझ्याकडे ही गोष्ट नसेल तर नाही, कारण की ही गोष्ट तितकीच खरी आहे की जन्म आहे तर मृत्यू सुद्धा आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे काय होतं की माझा मृत्यू मला माहित नाही कधी होणार आहे, पण हा उद्याचा मिळालेला दिवस आणि आत्ताचा मिळालेला हा क्षण हा माझ्यासाठी इम्पॉर्टंट असला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही म्हणतात ना प्रेझेंट मध्ये काम वर्क करायला स्टार्ट करायला, तुमचं फ्युचर खूप चांगल्या रीतीने सेट होईल. आणि हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते या योगीरामच्या पॉडकास्ट मधूनच. Great, 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 ma'am. With a great message, ma'am. It was really very good. It was very great to talk to you. मी योगीरामच्या जितके पण व्ह्युअर्स आहेत त्यांना एकदा परत सांगू इच्छितो की आज आपण गोष्टी करत होते. आज आपण मॅमचा साक्षात्कार घेतला, रुपल मॅमचा. अजून रुपल मॅम जी आहे वेदिक एस्ट्रॉलॉजर आहे. त्यांची जी तपस्या म्हणा, 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. त्यांनी पुष्कळ लोकांना गायडन्स दिलेला आहे, त्यांची लाईफ ट्रान्सफॉर्म केलेली आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट, यू कॅन कनेक्ट विथ मॅम, यू कॅन टेक द गायडन्स. जे आपले नंबर आहे मॅमने जे तुम्हाला इंस्टाग्राम अजून फेसबुक सांगितले आहे, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसतात आहे, तुम्ही यांच्याशी कनेक्ट होऊ शकता, गायडन्स घेऊ शकता. अजून काही पण जी माहिती तुम्हाला घ्यायची आहे, मॅम विल बी रिअली हॅपी टू हेल्प यू आउट. सो मॅम, फ्रॉम द टीम ऑफ योगीराम आणि जितके पण व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडनं थँक्यू 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 व्हेरी मच. तुम्ही एवढा प्रेशियस टाइम दिला. अजून आपण पुढेही एक रिक्वेस्ट करू इच्छितो की आपण पुढेही एक सब टॉपिक मध्ये एस्ट्रॉलॉजीच्या, वैदिक एस्ट्रॉलॉजीच्या याच्यावर आपण बोलू. मी तुमचा अजून वेळ घेऊ इच्छितो. अजून त्याबद्दल काय काय नक्कीच 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 नक्कीच. मी सुद्धा योगीरामच्या पॉडकास्ट मधल्या असलेल्या सगळ्यांना मी हे करते की त्यांनी मला इथे प्लॅटफॉर्मवर येऊन बोलण्याचा, मला म्हणतात ना की वेळ दिलात आणि या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत मांडू शकले आणि व्ह्युअर्स पर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवू शकले. त्याबद्दल तुमचे योगीरामाचे ना की खूप खूप मनपूर्वक धन्यवाद करते. Thanks a lot, ma'am. Pleasure is all mine. Pleasure is all my teams.